नाही, यू आर ॲब्सोल्युटली राईट यंग मॅन. मी असं करतो, नागेशचा एक फोटोच तुम्हाला ईमेल करतो. हां, म्हणजे खात्री करून घेता येईल. ते बरं पडेल काका. हे बघ, तो माझ्या अत्यंत विश्वासातला माणूस आहे, म्हणूनच तुमच्याकडे त्याला मी पाठवतोय. त्यातूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर निसंकोचपणे मला फोन कर. थँक्स काका. यू आर वेलकम डिअर. बरं, आजोबा कसे आहेत? उत्तम. त्यांना माझा नमस्कार सांग. मी नंतर बोलेन त्यांच्याशी. बाय, गुड नाईट. ओके बाय. काका, नागेशचा फोटो आपल्याला मेल करते. हा तोच आहे, म्हणजे खानविलकर काकांचाच माणूस. तो तया नाही. तो अगदी तसाच दिसतो, त्यामुळे आम्ही गोंधळून गेलो होतो. अजब खेळ आहे नियतीचा. शुभ्रा, आदिनाथ आणि डॉक्टर विराज सामंत म्हणजेच पार्वती वहिनी, महादेव दादा आणि श्रीरंग रानडे आहेत आणि तसेच दिसतात. प्रथमेश, गोदाक्का आणि मनीषा आहे, पण त्याचं रूप पूर्णपणे बदललंय. आणि हा नागेश बल्लाळ भालचंद्र सारखा दिसतो, पण तो भालचंद्र नसावा. आपण सावध राहू, पण आपल्याला त्याच्याकडे खानविलकर काकांनी पाठवलेला त्यांच्या विश्वासातला माणूस म्हणूनच पाहावं लागेल. श्रीराम श्रीराम. काय तनिष्काबाई, जोपर्यंत तुम्ही काय बोलायला तयार नाही ना, तोपर्यंत मला तुमच्या समोर यावंच लागणार आहे. हो, त्याला इलाज नाही. तेव्हा आपण जरा बोलूयात. बोला. बोला म्हणजे आम्हीच बोलायचं, तुम्ही काय बोलणार नाही. काय बोलणार? तुमच्या हातातला पुरावा सगळं काही स्पष्ट बोलतोय म्हणल्यावर वेगळं काय सांगणार? तेच झालंय ना, पुरावा बोलतोय हो, पण आम्हाला ते पटत नाहीये ना. म्हणजे हा पुरावा घोळे, काहीतरी घोळे. कारण जे दिसतंय ते सगळं स्पष्ट करणारं नाहीये, फसवय. मला बऱ्याच गोष्टी खटकतायत यात. काय खटकतंय तुम्हाला? सुरुवातीपासून बोलूयात. ज्या गेल्या त्यांचा आणि तुमचा काय संबंध? काहीही नाही. त्यांची आणि तुमची आधी कधी भेट झाली होती? नाही. मग तुमचं आणि त्यांचं वैर भांडण? नाही. मग तुम्ही त्यांना का मारलं? चला आता शरीर धर्माचा विचार करूयात. काय आहे? हेच सांगायचंय मला. आत्ता मी तुमचा हात पकडायला गेलो तर तुम्ही काय केलं? माग सरकलात. समजा
आता मी तुम्हाला मारायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? आरडाओरडा कराल, सुटण्याचा प्रयत्न कराल. मरण समोर आल्यावर प्रत्येक जण शेवटची धडपड करतोच. त्या बाईले तुम्ही उशी दाबून मारलं तेव्हा त्यांनी काहीच प्रतिकार नाही केला. हा? हातापायाची हालचाल नाही, सुटण्याची धडपड नाही. धडपड जिवंत माणूस करतो, मेलेला नाही. मी जर तुम्हाला म्हणाले की त्या आधीच मेलेल्या होत्या तर विश्वास ठेवाल तुम्ही? म्हणजे तुम्हाला हे आधीपासून माहिती होतं? नाही, मला तेव्हाही माहिती नव्हतं आणि आत्ताही माहिती नाहीये. मी केवळ तुम्ही दाखवलेल्या क्लिपच्या आधारावर बोलतेय. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा मृत्यूची वेळ आणि क्लिपिंगच्या रेकॉर्डिंगची वेळ यामध्ये बराच फरक आहे. आता अजून कसला पुरावा पाहिजे वझलवार? सोडून द्या मला. नाही, कारण एक प्रश्न अजून तसाच राहिलाय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या बाई जर आधीच गेल्या असतील तर मृतदेहाच्या तोंडावर उशी दाबण्याचा काय हेतू आहे? हा? का केलं तुम्ही हे? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्याऐवजी मीच तुम्हाला एक प्रश्न विचारते. खून मीच केला असेल तर मीच तो शूटही करून ठेवी? आणि जर का तसं झालंय तर मग तो फोन त्या बाईंच्या हातात असायला हवा. याचाच अर्थ हे शूटिंग कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीने ठरवून केलंय किंवा येन केन प्रकारानं ही सिच्युएशन घडवून आणली. तेव्हा प्रश्नच विचारायचे असतील तर त्या व्यक्तीला विचारा जिने हे सगळं शूटिंग करून ठेवलंय. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मम्मा गेली आणि जबाबदाऱ्या काय हे कळायला लागलं. ती मम्माची ना कुठलीही इच्छा अपूर्ण राहायला नको. खरंय ग, ममाची अशी कुठली इच्छा होती जी पूर्ण व्हायची राहिली आहे हेच माहिती नाहीये. लेखा काय असेल ग? काय असेल ममाच्या मनात जे राहून गेलं असेल? मी जबाबदार होणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं ही इच्छा होती मम्माची. मी तिची इच्छा पूर्ण करायचं ठरवलंय. त्यासाठी कदाचित मुंबई सोडावी लागेल मला. लेखा अगं, मुंबई सोडायची काय गरज आहे? इथे राहूनही शक्य होईल. नाही दी, नाही होणार. खरंच नाही होणार. इथे राहिली ना तर पुन्हा होतं तसंच राहणार. नाही होणार ती. तूच सगळी जबाबदारी घेणार आणि म्हणजे ते काही वाईट नाहीये की तू जबाबदारी घेशील, पण इथे राहून नाही ते साध्य होणार ग. अगं लेखा, पण दी प्लीज
प्लीज. मी मागे तुला म्हणाले होते ना, मी एका जॉबसाठी प्रयत्न करते. त्यांनी मला मुंबई बाहेर जॉब ऑफर केलाय आणि मी त्यांना होकार दिलाय. दी मी इथे राहिले ना तर मम्माच्या आठवणी खूप त्रास देतात मला. आणि हेच जर तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुंबई बाहेर राहिले ना, तर त्याचं समाधान मला जास्त आहे ग. ती प्लीज, माझ्याकडून मम्माला ही श्रद्धांजली आहे. ठीक आहे. कुठे जाणार आहेस? ठरलं की सांगेन, अशीच न सांगता नाही जाणार. मी आलेच. चहा घे. बल्लाळ साहेब, आम्ही तुमच्यावर संशय घेतला असं समजू नका. हा संशय नव्हे तर परिचय होईपर्यंत घेतलेली खबरदारी होती. कृपया गैरसमज नसावा. छे छे, गैरसमज कसला त्यात? इनफॅक्ट सरांचाच मला फोन आला होता. माझे सर्टिफिकेट्स आणि आय कार्ड काल मीच आपल्याला दाखवायला विसरलो. सॉरी फॉर दॅट. सॉरी म्हणण्याची अजिबात गरज नाही. रादर या सगळ्याचीही काही गरज नव्हती. खानविलकर काकांनी तुम्हाला इथे पाठवलं म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला. आणखी 2-3 दिवसातच मी माझी राहण्याची व्यवस्था करतो इथे जवळच गावात. तोपर्यंत मी इथे राहिलं तर चालेल ना? लाजवताय तुम्ही बल्लाळ साहेब. तुम्हाला बाहेर कुठेही राहायची गरज नाही. खानविलकर साहेबांना मी तसं सांगितलं होतं. हे घर तुमचंच आहे असं समजा. कुठलाही संकोच बाळगू नका. नाही, संकोचाचा प्रश्नच येत नाही. सरांच्या इन्स्ट्रक्शन्सच मी फॉलो करतो. आणि तसंही राहण्याचं आणि कामाचं ठिकाण वेगळं असलेलं बरं. तशी काय आवश्यकता लागली तर मी इथे राहीन ना. अगदी हक्काने राहू शकता तुम्ही इथे. आणि तुम्ही फक्त आमचे पाहुणे नाही आहात, तर आम्हाला मदत करण्यासाठीच तुम्ही इथे आलात. निश्चिंतपणे तुमचं संशोधन करा. मी आज निघतोय. आजोबा आणि विष्णू काका आहेतच, पण तरी कधीही मदत लागली तर फोन करा. थँक्स. मोस्ट वेलकम. आजोबा, नेहमीप्रमाणे पाय निघत नाहीये, पण घरी जाणंही गरजेचं आहे. यावेळी मीही तुला अडवणार नाही. आणि इथली काळजी करू नकोस. काही गरज लागली तर बोलावून घेईन तुला मी. शुभ्राची तयारी झाली का बघतो. श्रीराम.
हॅलो. इन्स्पेक्टर वजलवार आहेत का? नाही साहेब बाहेर गेले. किती वाजता परत येतील? आपण कोण बोलताय? मी पत्रकार आहे, भेटायचं होतं साहेबांना. नाही पण कशा संबंधी? एक महत्वाचं काम होतं, अर्जंट मुलाखत घ्यायची होती साहेबांची. हे बघा तुमचा नंबर द्या मला. मला त्यांच्याशीच बोलायचंय. ते बिझी असतील तर उगाच त्यांना त्रास नको. मी स्वतःच करीन ना फोन. किती वाजता येणार आहेत तेवढं सांगा. हो त्यांना यायला रात्र होईल, तर तुम्ही एक काम करा ना, उद्या सकाळीच फोन करा ना. आभारी आहे, खूप आभारी आहे साहेब. अहो बट हॅलो हॅलो. काय काय झालं? काय नाही. सुलेखाचं कळल्यापासून या घरातलं वातावरणच एकदम बदलून गेलंय. घरामध्ये जी शांतता आहे ती इतकी त्रासदायक होतीये. हो ना, वाटलंच नव्हतं अशी असेल ती. मला तर काही कळतच नाही, म्हणजे माणूस इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो? काय सांगणार. सत्सद विवेक एकदा संपला की माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये काही फरक राहत नाही. कुसुम कुठे? आहेत ना खोलीत. का? काय बिचारी कुसुम. घर आणि देऊळ एवढंच तिचं विश्व आहे. बाबांनी सांगितल्यापासून ती देवळातही गेली नाहीये. बाबा चहा. अगं मला नकोय चहा. पण ह्यावेळेला घेता ना तुम्ही नेहमी, म्हणून मी मुद्दाम केला. या. नाही खरंय तुझं, या वेळेला मी नेहमी चहा घेतो, पण आता मला घ्यावंसं नाही वाटत आहे. बाबा तुम्हीच म्हणालात ना, कुठल्याही गोष्टीला न घाबरता आपण नॉर्मल राहायला पाहिजे. आपापली कामं करत राहायला हवं. खरंय तुझं. पण मग तू आज घरी का थांबलीस? तू का नाही गेलीस वसईला?